धन्यवाद. तर चला मग आता आपण वळूया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात करा. अतिशय सुरेख लुक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे छायाचित्र आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय. भारत पाटील कॅमेरामॅन सुरेख वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालकृष्ण विथ संजय, फ्रंटलाईन गोलंदाज ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकलं होतं कमलाकर पाटील षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल फुलटॉस बॅटची कडा, क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. वेलकम. कालिका माता 40+ कारभाव टीमचे विस्फोटक फलंदाज महेंद्र पाटील यांचे शुभ आगमन या ठिकाणी झालंय. हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा बॉल उडवला इनसाइड आउट फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र पाहूया चौकार की षटकार. तर पाहूया नक्कीच पंचांच्या माध्यमातून काय डिसिजन येतोय. टेलिव्हिजन स्क्रीनवर तपासलं जात आहे. हा चेंडू सीमारेषा पार झालाय. चौकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. तर पहिल्या दोन बॉलचा खेळ झालाय. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहिले. यावेळेस बॉल एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमबॅक केलं या ठिकाणी कमलाकरने, कारण चेंडू निर्धाव गेलाय. यावेळेस अजून एक चांगला बॉल, चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. दोन बॉलवर दोन चौकार आणि दोन बॉलवर दोन वेळा बीट केलंय त्या ठिकाणी. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक एकने पुढे सरकताय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पहिलं षटक पाहतोय. कमलाकर या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू. कमलाकर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र नक्कीच चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण झेलसाठी प्रयत्न केले नाहीयेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला गेला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावर आहेत. बिनबाद 11 अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला वर्ल्ड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये अतिशय धुव्वाधार इनिंग संजयने आपल्या संघासाठी पेश केली होती. 41 धावा ठोकल्या होत्या. तर आता मात्र आपण पाहतोय की 11 धावा धावफलकावर आहेत पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर. तर आता मात्र दुसरं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारभाव 2022 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे व खेळाडूंचे हार्दिक स्वागत.
षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर राजू. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली. कमलाकर पाटील झेल मात्र ड्रॉप झाली आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलंय. 12 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झालाय, जीवनदान दिलं गेलंय फलंदाज बालकृष्णला. मात्र या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल बालकृष्ण येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. त्या दरम्यान राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय. फुटबॉलचा अंदाज आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. नक्कीच आपण पाहिलं की बॅटची गडा लागली होती, मात्र त्यानंतर फुटबॉलचा अंदाज चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. पहिल्या बॉलवर झेल ड्रॉप झाला, त्यावर 1 धाव आली आणि आता मात्र 4 धावा आल्यात. तर अशा प्रकारे 16 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजू. आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. या वेळेचा बॉल ऑन साइड ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या गेल्यात त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. प्रमोद क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. षटकातील पुढील चेंडू, बॅटची कडा. यस, पहिला गडी बाद होतो या ठिकाणी बालकृष्ण. आगमन झालेला आहे. मालोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काका चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. तर आता मात्र नवीन मंगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला मंगेश भोईर हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर मी आवाज देऊ इच्छितो मानकोली आणि भादवड या 2 संघाच्या संघनायकांना आवाज देऊ इच्छितो की 4 षटके संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद.
ना यावेळेस आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. नक्कीच यानंतर आपण मानकोली विपक्ष बादवाड या 2 टीम मध्ये मॅच पाहणार आहोत. दरम्यान शुभ आगमन या ठिकाणी झालंय. संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर तालुका क्रिकेटमधील यास बुलंद आवाज नंबर 1 सूत्रसंचालक मनोहर तरे सर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर झाल्या आहेत 19. नक्कीच यानंतर मात्र आपण त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. गटनेते नगरसेवक संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर तालुक्यामधील नंबर 1 सूत्रसंचालक आमचे परम मित्र मनोहर तरे सर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तर आता मात्र आपण बोलूया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकर आहेत 19. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि यापुढे मात्र कशा प्रकारे खेळ होईल आपण ऐकूया. स्थानिक आवाज उपेश चौधरी. धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक 2022. आजच्या दिवसातील हा 3रा सामना, 2ऱ्या फेरीतील 2रा सामना. या ठिकाणी आगमन होत आहे लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, वेलकम. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक, विद्यमान नगरसेवक लायन ऑफ भिवंडी असा एक नावारूपाला आलेली व्यक्ती, चांगलं व्यक्तिमत्व संजयभाई म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, वेलकम. आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आता मात्र चांगला चेंडू आणि सुंदर रीतीने खेळून गड चेंडू, जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. षटकाराने एकंदरीत धावा होत आहेत. शेळूमाता वळ संघाच्या 25. 3रं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे रवी याच्या माध्यमातून. नक्कीच दरम्यान शुभ आगमन या ठिकाणी झालंय आमचे परम मित्र तालुक्यातील एक नंबर 1 सूत्रसंचालक होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सर, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि त्रिफळाचे दांडी घोल असं म्हटलं जात आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पहिला चेंडू षटकार लागल्यानंतर 2ऱ्या चेंडूवरती 1 तुमारी तर 1 हमारी, फलंदाज बाद. पंचवीस धावांवरती 3रा गडी बाद झालेला आहे इंद्रपाल आणि इंद्रपाल याची जागा भरून करण्यासाठी गेलेला आहे शिवा. नॉन स्ट्राईकला आहे संजय. संजयाच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा निघालेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी गोलंदाज रवी चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी. खरोखरच पहिला सामना जो शेळूमाता वल आणि टेमघर संघाचा झाला त्यामध्ये आक्रमक खेळी बघायला मिळाली शेळूमाता वळ संघाची. इथे मात्र थोडासा कमकुवत ठरल्यासारखा वाटतोय ह्या षटकामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू,
खरोखरच असं म्हटलं जात आहे की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते. तुमचं फुटवर्क जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या बॅटला चेंडू लागणारच नाही. कारण ह्या ठिकाणी मात्र पोझिशन बघितली गोलंदाजाने फलंदाजाची आणि त्याप्रमाणे लगातार 2 चेंडू डॉट केलेले आहेत. चांगली गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून. आता मात्र पुढे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल बाद होतोय. चालिंदरच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. शिवा शून्यावरती बाद. मनापासून हार्दिक स्वागत. रवी चांगली गोलंदाजी करतोय, मात्र ह्या चेंडूवरती जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय, षटकार. संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुणाल पाटील वडघर यांच्याकडनं. या वडघर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. वडघर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत कुणाल पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद कुणाल पाटील. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत शेळूमाता वळ संघाच्या धावा झालेल्या आहेत आता मात्र 31. कारण आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये टेमघर संघाने 63 धावा जमा केल्या होत्या. 64 धावांचं लक्ष समोर असताना पूर्णपणे पुऱ्या केलेल्या त्या 3 षटक्याने 1 चेंडू, एकंदरीत 19 चेंडूमध्ये 64 धावा पूर्ण केल्या होत्या शेळूमाता वळ संघाने. म्हणजेच ह्या खेळपट्टीवरती धावा कितीही होऊ शकतात. आणि तसंच ह्या ठिकाणी मात्र बघायला मिळतंय चौथ्या षटकामध्ये योगेशाच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव पळून काढलेली आहे. आणि आता मात्र स्ट्राईक घेतोय फलंदाज, आक्रमक फलंदाज संजय. बॅटची कट आणि फलंदाज होत आहे फेल. श्री कालिका माता 40+ चषकाच्या माध्यमातून मानस पाटील नाशिक वर्ण ह्या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मानस पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वडघर साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरोखरच 2 धावा पळून काढल्या आणि ह्या 2 धाव्याने एकंदरीत धावा झालेल्या आहेत 34. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे. कारण
मागच्या सामन्यामध्ये खरोखरच टेमघर संघाने एकंदरीत 34 धावा कुठल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. इथे मात्र तसाच शिवमाता वर्ल्ड संघ खेळताना चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. खरोखरच एक आक्रमक फलंदाज म्हटला जातोय त्याप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी मात्र राजन याच्या बॅटमधून. आता मात्र जोरदार अपील काय घडलाय आणि फलंदाज बाद. झेलचितच्या माध्यमातून बाद झालेला आहे फलंदाज. धन्यवाद डीजे मास्टर. तर दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून गावदेवी वडगड टीमला मानस पाटील नाशिकवरनं शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद मानस पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच मी आवाज देऊ इच्छितो मानकोळी संघाच्या संघनायकांना आणि भादवड संघाच्या संघनायकांना की 4 षटके संपल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक 2022 आणि ह्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना शिवमाता वर्ल्ड विरुद्ध गावदेवी वडघर. हळूच कट केला चेंडू. 1 धाव नक्कीच मिळालेली. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 2 धाव पूर्ण होत आहेत. चला मानकोली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर बादवा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हॅलो. या ठिकाणी खरोखरच आमच्या ह्या विनंतीला मान देऊन ह्या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक लाईन ऑफ भिवंडी संजाभाई, सभापती साई समिती भिवंडी यांचं सत्कार आणि सन्मान मनोज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा फुलगुच्छ देऊन सन्मानित करतात संजयभाई यांना. तसेच या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक मनोहर तरे सरांचा सन्मान आणि सत्कार मी भरत वतारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनोहर तरे सरांचा सन्मान आणि सत्कार. नक्कीच आमचे परममित्र आहेत होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं गेलंय. तसेच मालोडी गावचे एक सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ चौधरी सरांचा सन्मान आणि सत्कार मी आमच्या खारबाव गावचे डॉक्टर्स मनीष बलिराम शिवारी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीनानाथ डिके सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हॅलो. तसेच भादवड संघाचे खेळाडू संघनायक प्रल्हाद नाईक सरांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार मी
DK सरांना विनंती करतोय, दीनानाथ चौधरी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद नाईक यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देवांना सन्मानित करता आहेत भादवड संघाच्या संघनायकांना. और टू कमेंट बॉक्स. चला मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थातच भादवड टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, तर मानकोली टीमचे कॅप्टन आपण देखील या. फोर्टी 43 धावांचं लक्ष आहे. चला मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे, कारण आजचा शेड्यूल हा आजच कशा प्रकारे कंप्लीट होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे. आणि त्यासाठी टॉससाठी या. चला शेवटचा कॉल दिला जातोय. मानकोली टीमचे कॅप्टन यस आलेले आहेत. टॉस कडे वळूया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आहेत. आमचे मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर नक्कीच मी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये घेऊन चालतोय. त्या ठिकाणी उपेश चौधरी व्हॉइस ऑफ खारबाव उपस्थित आहेत. धन्यवाद संदेशजी वखरे. या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. भादवड विरुद्ध मानकोली या दोन संघांमध्ये आमचे पाहुणे योगेश भगत, DK चौधरी आणि उमाकांत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. दोन संघांमध्ये मानकोली संघाने छापा असं कॉल केलेला आहे आणि छापा पडलेला आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण VIP डाईज वरती जायचं आहे. मानकोली संघाचा संघनायक नाणेफेकी जिंकलेले आहे. पहिला कॉल काय असेल? फर्स्ट फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40+ पर्यंत आम्ही थांबू. 40+ पर्यंत थांबवण्यासाठी मी एक आवर्जून सांगू इच्छितो की या वर्षामध्ये तुमच्या म्हणजे भादवड आणि मानकोलीमध्ये किती सामने झालेले आहेत? पहिला सामना. क्या बात आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपला वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपला संघ पूर्णपणे सज्ज आहे. प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा. तुमच्या संघासाठी बेस्ट ऑफ लक. माझ्या सोबत आहेत भादवड संघाचे संघनायक. जर नाणेफेकी जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र त्याच्या उलट करायचं आहे. फलंदाजी करत असताना आपल्या संघाला किती धावांपर्यंत आपण पहिला मजल माराल? 50+. 50+. खरोखरच तुमचे सुद्धा आम्ही सामने पाहतोय. संघामध्ये काही चेंजेस आहे की तोच संघ आहे? आहे तो संघ आहे.
आहे तोच संघ आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही संघाचे संघनायक माझ्यासोबत. मित्रांनो आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज आहेत संदेश वखारी. ओव्हर टू संदेश वखारी. धन्यवाद उपेश चौधारी. आपण वलूया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 43 धावांचं लक्ष उभा केलंय. मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होताना आपण पाहिला. कमलाकर षटकातील पुढील चेंडू, या बलेचा बॉल अप ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. भादवड संघाच्या संघनायकाने आपली एंट्री करायची आहे. पुढील चेंडू, यस मंकी विकेट. युक्तीचा वापर गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि आता मात्र प्रमोदला परतावं लागेल. फलंदाज बाद. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युक्तीचा वापर गनिमी कावा म्हटला जातोय, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये मनकी विकेट घेणं म्हणजेच गनिमी कावा. नक्कीच, आणि ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बालकृष्णच्या माध्यमातून आपण पाहतोय मंकी विकेट या ठिकाणी घेतला जातोय. फलंदाजाला बाद घोषित केलंय. प्रमोद फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तर 2 गडी बाद झाले त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावर आहेत. एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. तर नक्कीच आता मात्र षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे 45 चे खेळाडू नक्कीच या ठिकाणावरनं आपण पाहतोय. फक्त 3 खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत आणि 2 खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झाले आहेत.
तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते की 2 धावाने फायनलाइज केलं जाईल वडगाव टीमला. तर आता मात्र या 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही मायनस करतोय, तर धावफलकावर फक्त 2च धावा पाहायला मिळतील. धावफलकावर आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. चला पंचांना विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 गोलंदाज इंद्रपाल येतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. हा षटकार. सरकलय 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 43 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. डीप मिड विकेटला मात्र थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. बाजी आता मात्र आपला गिअर चेंज केला जातो. या ठिकाणी राजूच्या बाट मधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, एक षटकार तर एक चौकार, आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग गावदेवी वडगाव टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या वेळेस टॉप एज मिस टाइम फटका, चेंडू आवत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. जरूर झाले, मात्र यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, चांगलं जज केलं त्या ठिकाणी गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज राजू बाद झाला, नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर त्या दरम्यान इंद्रपाल हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. धावा 12 आहेत. एक महत्वाचा गडी या ठिकाणावरनं बाद झालेला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू, या बलेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावा धावफलकावर 13 झाल्या आहेत. आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 2022 40+ क्रिकेटचा धमाका आपल्याला अनुभवायला मिळतोय. इंद्रपाल हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
या बलेचा बॉल उडवलाय, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, षटकार. पुढे सरकताय 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र नक्कीच या षटकामध्ये भरपूर चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला या षटकामध्ये. इंद्रपाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील शेवटचा बॉल आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय, क्षेत्ररक्षक बालकृष्ण त्या ठिकाणी चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट होत आहे. 2 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 20 धावा. आता मात्र उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा काढल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील, आपण ऐकूया उपेश चौधरी यांना. धन्यवाद वखारे. मित्रांनो, आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक 2022 चा हा अनोखा सोहळा आणि ह्या अनोख्या सोहळ्यामध्ये रंगत वाढलेले आहे ती शेळूमाता वड आणि गावदेवी वडघर या 2 संघांमध्ये. एकंदरीत 2 षटकामध्ये धावा जमा करायच्या आहेत, म्हणजे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. एकंदरीत धावा झालेल्या आहेत 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही मायनस केल्यात. यस, पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, त्यावेळेस पॅनल्टीच्या 2 धावा मायनस केल्यात आणि त्यानंतर 2 षटकाची समाप्ती, 20 धावा धावफलकावर आहेत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, या 2 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. खेळण्यासाठी तयार आहे जयेश. नॉन स्ट्राईकला आहे विजय. विजय खेळतोय 5 या धावसंख्येवरती, तर जयेश खेळतोय 7 या धावसंख्येवरती. गोलंदाजीसाठी 3रं षटक घेऊन येतोय शिवा. शिवा चांगला गोलंदाज आहे. शिवा मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता काय करतोय बघायचं आहे, कारण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. खेळण्यासाठी तयार आहे जयेश. एक आक्रमक फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 7 धावा निघालेल्या आहेत. आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे. संघाला गरज आहे चांगल्या फलंदाजीची जयेशच्या. चांगला स्ट्रोक, 1 धाव नक्कीच मिळतंय. एका धावेवरती समाधान बनलेलं आहे आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 21. 11 चेंडू 22 धावांची गरज. बरोबर प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. म्हणजेच एका षटकामध्ये एक मोठा फटका लागला तरी सुद्धा सामना रंगतात येऊ शकतो. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय, बरोबर स्टँडच्या वरून चेंडू जातोय, निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. शिवा चांगली गोलंदाजी करतोय. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय शिवा, परंतु चांगल्या फलंदाजीची गरज आहे. आता मात्र वडघर संघाच्या खेळाडूंना, वडघर संघाला बघायचं आहे. शिवा गोलंदाजी करतोय. आता मात्र सहज हळूच कट केला चेंडू, 1 धाव नक्कीच मिळते. 1च धाव मिळालेली आहे. धावा होत आहेत 22. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. जसं जसं चेंडू पडत जातात तसं तसं
समीकरण लांब होत जात आहे. शिवा चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत नेण्याचं काम मात्र इथे शिवा करतोय. जोरदार अपील, परंतु 55 फेऱ्यानं लावलेला आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच चांगली गोलंदाजी बघायला मिळते शिवा याच्या गोलंदाजीवरती, कारण 4 चेंडूमध्ये 2 धावा फक्त दिलेल्या आहेत. आता मात्र ह्या चेंडूवरती काय करतोय बघायचं आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. क्या बात है, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. कारण 3 चेंडू या षटकामध्ये डॉट केलेले आहेत आणि 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव, म्हणजे 2 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना इथे मात्र हा षटक निर्णायक षटक म्हटला जातोय. तो मात्र सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत शिवा याने, आणि उरलेल्या आता मात्र एका षटकामध्ये धावांची गरज आहे ती 21 धावांची गरज. परंतु वडखर संघ विसरू शकत नाही की आता जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये 34 धावा दिल्या होत्या. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. चला लवकर लवकर. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. गावदेवी वडघर विरुद्ध शेळूमाता वळ ह्या 2 संघांमध्ये.
आवरा पिसल दे लेट उतरली हो हा छक्का मारला ना देवी त्यानं पहिले पाठवायचा होता आवरा लो स्कोर ते माहिती आहे ना मला लो स्कोर पकडला जिंकलं आता हे वरवाले जिंकलं किती आहे लेवल 43 हा तरी पण